सर्वांचं सहर्ष स्वागत. काल आपण जो पार्ट बघितलेला होता त्याच्या अगोदर थोडीशी रिव्हिजन करून घेऊ आणि रिव्हिजन झाल्यानंतर आपण पुढे सरकू थोडंसं. काल आपण पाहिलं होतं की इतिहासामध्ये काय आहे. तर 14 सप्टेंबर 1888 ही तारीख इथं आपल्यासाठी महत्वाची आहे. 14 सप्टेंबर 1888 ही तारीख आपल्यासाठी महत्वाची आहे, हे लक्षात घ्या. ओके, 14 सप्टेंबर 1888 ही तारीख आपल्यासाठी महत्वाची आहे. लॉर्ड डफरिननी या कायद्यावर स्वाक्षरी केली, ही आपल्यासाठी महत्वाची आहे. त्यावेळेला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया म्हणून ते काम करत होते. तर तो एक भाग आपल्याला तिथं लक्षात ठेवणं आवश्यक आहे, कारण 1885 पासून 1888 पर्यंत याने तिथं काम केलेलं होतं. तर तो भाग आपल्याला इथं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं व्याख्यामध्ये जर विचार केला तर शहराची व्याख्या बघितली. शहराची व्याख्या बघत असताना कशाचा समावेश आहे? ए सिटी, ए बजाना सिटी, हे लक्षात ठेवा. ए बजाना सिटी. कालची काही पोरांनी सांगितलं की सर A1 लेक्चर झालेला आहे आणि आम्ही याला लक्षात ठेवायला कितीतरी वेळ तिथं घालवत होतो. आणि हे 1945चा कायदा आहे. 1945च्या कायद्यामध्ये अनुसूची अ आहे, अनुसूची अ. आणि काल मी तुम्हाला एक छानपैकी आकृती काढलेली होती, ही अशी लक्षात घ्या. आणि अशी आकृती आपण बसल्या बसल्या सुद्धा काढू शकतो. शहर, उपनगरे आणि वाढवलेली उपनगरे, वाढवलेली उपनगरे, बरोबर आहे. हे भाग 1 मध्ये हे सगळं अनुसूची 1 आहे, अनुसूची ए. आणि या अनुसूची 1 मध्ये भाग 1 उपनगराला भाग 2 आणि 3, आणि हे वाढवलेली उपनगर भाग 4 मध्ये. तर अशा पद्धतीनं ह्या सगळ्या रचना आपण मुंबईच्या, मग ह्या सगळ्याला मिळून बृहन्मुंबई असं म्हणतात. या सगळ्याला मिळून बृहन्मुंबई म्हणतात. बृहन्मुंबईची व्याख्या A1 मध्ये सांगितली. A1 म्हणजे A1 असणारं शहर बृहन्मुंबई. A1 असणारं शहर, A1 म्हणतो ना आपण. काही A1 आहे बे, एक नंबरचा आहे बे A1. ए मध्ये 1 ची व्याख्या. A1 शहर आहे बृहन्मुंबई असं आपण म्हणतो. ए मध्ये फक्त सिटीची व्याख्या सांग. हे कलम कुठला आहे? हे कलम आहे 3. आणि ह्या 3 कलमामध्ये ABCDEFG हे सुरू आहे. मग आयोग विचारताना विचारल 3A मध्ये, 3 तर सारखंच आहे. 3A मध्ये कुणाची व्याख्या आहे? ए बजाना सिटी म्हणायचं आपण. ए बजाना सिटी, वाजवतो का सिटी? ए आपण कुणालाही म्हणतो ना, जर सिटी वाजवायची असेल तर आपण म्हणतो ए वाजवणा सिटी, ए वाजवणं. ए मध्ये वाजवणा सिटी, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर ए वाउचर असं म्हणलं होतं आपण. वाउचर, ए वाउचर देना. हे वाऊ म्हणजे काय? वाढवलेली उपनगर, वाढवलेली उपनगरे. आणि चर म्हणजे 4 या भागामध्ये आहेत. हे 4 भाग, हे 4. चौथा भाग म्हणजे वाढवलेली उपनगर, म्हणून वाउचर. ए वाउचर देना, ए वाउचर देना. डबल ए म्हणतो आपण त्याला, कारण त्या पोराला लक्षात येत नसते, त्यानं गर्दीत असते. म्हणजे मोबाईलच्या दुकानात गेल्यानंतरचा भाग आहे. तर ए वाउचर. आणि A1 मध्ये आताच बघितलं आपण बृहन्मुंबई. बृहन्मुंबईमध्ये 2 कायदे आहेत. 1945च्या अन्वये आणि 1956चा जो शहर सुधारणा अधिनियम आहे, किंवा BBA मध्ये जे काही BBA अनुसूचीमध्ये सुधारणा आहेत त्या अन्वये क्षेत्र डिक्लेअर केलेलं, त्यालाच आपण भारतीय संविधानाचा 243Q चा जो भाग आहे त्याच्या अन्वये डिक्लेअर केलेलं क्षेत्र असं म्हणतो. आणि A3 मध्ये नागरिकाचा मागास प्रवर्ग, A3 मध्ये नागरिकाचा मागास प्रवर्ग, एती ओबीसी नागरिकाचा मागास प्रवर्ग म्हणजे एती ओबीसी असं म्हणलं आपण. याच्यामध्ये VJNT जे काही डिक्लेअर करतील त्या सगळ्यांचा समावेश होतो. आणि डी गँग काय घेते? कमिशन घेते. म्हणून कमिशनरची व्याख्या येत आहे. आणि कमिशनरच्या व्याख्येमध्ये एक तुम्हाला लक्षात ठेवलं होतं, प्राचीला प्रचिती येते पनौतीची. प्राचीला प्रचिती येते पनौतीची. प्राची म्हणजे प म्हणजे 5, च म्हणजे 4. 54व्या कलमानं नेमलेला आयुक्त, 54व्या कलमानं नेमलेला आयुक्त. प्रचिती 5, 4, ती म्हणजे 3, कंसामध्ये 3 आहे. 54-3 अन्वय नेमलेला अप्पर आयुक्त. आणि पनौती म्हणजे 5, 9 आणि 3 याच्या अन्वये नेमलेला कार्यार्थ आयुक्त यांचा समावेश होतो. एवढ्या गोष्टी आपण बघितलेल्या होत्या. मग डी गँग म्हणलं की कमिशन लक्षात ठेवायचं. डी गँग कमिशन घेऊनच काम करत असते. आणि मग डी गँग म्हणलं की कमिशन
कमिशनर, कमिशनचं कमिशनर झालं ते. आणि मग कमिशनर डिगँगनं पनवती लावलेली आहे म्हणून प्राचीच्या पाठीमा प्राचीला प्रचिती आली पनवतीची. प्राचीला पण प्रचिती येणे म्हणजे माहित झालं. प्रचिती 543, पनवती म्हणजे 593. हे झालं रिव्हिजन. आपण आता आजच्या भागाला सुरुवात करू. आणि असं रिव्हिजन प्रत्येक दिवशी. कायद्याला सगळ्यात महत्वाचं काय लागतं तर रिव्हिजन लागते, हे लक्षात ठेवायचं. सी आणि सीसी राहिलं. चलो घेऊ आपण सीसी, इथंच घेऊ. सी म्हणजे बीबी राहिलं होतं, बी बमन राहिलं होतं. बमन इथं बमन इराणी असं म्हणलं होतं आपण, बमन इराणी. ब मध्ये महानगरपालिकेची व्याख्या, या अधिनियमान्वये स्थापन झालेलं महानगरपालिका. सी म्हणजे काउन्सिलर, काउन्सिलर म्हणजे जो सदस्य आहे, मेंबर आहे महानगरपालिकेचा सदस्य, पालिका सदस्य. या पालिका सदस्याला याच्यामध्ये निर्वाचित आणि नामनिर्देशित दोघंही येतात. निर्वाचित येतात, नामनिर्देशित येतात, दोघंही येतात. हा भाग लक्षात ठेवा. नामनिर्देशितला महापौर होता येत नाही आणि एखाद्या समितीचा सभापती होता येत नाही. महापौर म्हणजे याला निर्वाचितला काही करता. हे निर्वाचित 227 असतात, नामनिर्देशित 5 असतात. त्या दोन्हीचा समावेश त्याच्यामध्ये होतो. आणि सीसी मध्ये कमिशन सांगितलं. कमिशन कोणतं तर आपलं MPSC सांगितलं, म्हणजे लोकसेवा आयोग. संविधानान्वये महाराष्ट्र राज्यासाठी जे काही लोकसेवा आयोग स्थापन करण्यात आलेला आहे ते लोकसेवा आयोग म्हणजे सीसी मध्ये सांगितलं. डी ची व्याख्या तर आपण बघितलेलीच होती. आता आपण पुढे चालू. एवढ्या आपण व्याख्या त्या ह्याच्यामध्ये बघितलेल्या होत्या. ई इऊ लक्षात ठेवायचं बघ. इउलिसी असं म्हणतो ना आपण. हे एवढंच लक्षात ठेवायचं. ई मध्ये उ म्हणजे उपायुक्त. उ म्हणजे उपायुक्त. कोण आहे हा उपायुक्त? याला इंग्रजीमध्ये डेप्युटी कमिशनर असं म्हणतात. डेप्युटी कमिशनर, डेप्युटी कमिशनर. ओके, डेप्युटी कमिशनर आहे. तर कोण आहे हा? कुठल्या कलमान्वये याची व्याख्या केलेली आहे? ई मध्ये उ म्हणजे उपायुक्त याची व्याख्या केलेली आहे. मग प्रश्न कसा येणार तुम्हाला? पहिला प्रश्न येणार, कलम 3D अन्वय कुणाची व्याख्या केलेली आहे? हा पहिला प्रश्न झाला. 3E अन्वय. मग ई आलं की आपण ईच्या नंतर उ येत. अ ई उ ईच्या नंतर उ. एवढंच लक्षात ठेवायचं. ईच्या नंतर ई आलं की उ येत. यू लक्षात ठेवा. ई म्हणजे हे ई सारखंच आहे. ओके, पहिला प्रश्न झाला तुमचा. दुसरा प्रश्न, कलम 3E अन्वय प्रश्न कसे तयार होणार आहेत हे लक्षात ठेवा. कलम 3E अन्वय उपायुक्त या व्याख्येमध्ये कुणाकुणाचा समावेश होतो? कोणाकुणाचा समावेश होतो? आता मग ते आपण बघणार आहे. कुणाकुणाचा समावेश होतो, काय सांगितलंय त्याच्यामध्ये. ओके, आता याच्यात काय सांगितलंय मग? उपायुक्त म्हणजे कोण? डेप्युटी कलेक्टर म्हणजे डेप्युटी कमिशनर म्हणजे कोण असतो? पहिला लक्षात घ्या, हा आपला पप्पा आहे, पप्पू आहे. पप्पू म्हणजे काय झालं? 5. मी तुम्हाला काल ही सांगितलंय की 1, 2, 3 त्यांचे जे अध्यक्षर आहेत ते आपण फक्त घेतलेले आहेत. प म्हणजे 5, प म्हणजे 5 म्हणजे 55व्या कलमामध्ये याची व्याख्या सांगितलेली आहे. एवढं तरी आपल्याला लक्षात आलं पाहिजे. 1 मार्क फिक्स झाला आपला. आला भाग लक्षात. कलम 55 अन्वय, कलम 55 अन्वय नियुक्त करण्यात आलेला किंवा नेमलेला उपायुक्त. कलम 55 अन्वय नियुक्त करण्यात आलेला उपायुक्त. त्याचबरोबर आता बघा 55 मध्ये आहेत म्हणल्यानंतर हा 55 मध्ये आहे. मग उपायुक्त बी म्हणजे अप्पर उपायुक्त सुद्धा 55 मध्ये असणार आहे. याला डेप्युटी कमिशनर असं म्हणू आपण, DC म्हणू आपण याला, डेप्युटी कमिशनर. त्याच्यानंतर कलम 55(1), कलम 55(1)(a) अन्वय नियुक्त करण्यात आलेला अप्पर उपायुक्त याला ऍडिशनल डेप्युटी कलेक्टर किंवा डेप्युटी कलेक्टर येते माझ्या, डेप्युटी कमिशनर, ऍडिशनल डेप्युटी कमिशनर असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर कोणाचा? कलम 56(a) अन्वय
नियुक्त करण्यात आलेला किंवा नेमलेला उपायुक्त जो फक्त सुधारणासाठी नेमलेला आहे. सुधारणा म्हणजे ज्या काही शहराच्या सुधारणा आहेत त्याच्यासाठी नेमलेली जी कोणी व्यक्ती असेल ती. आणि पनौती तर आहेच आहे आपली कलम 59(3) अन्वये नियुक्त करण्यात आलेला कार्यार्थ उपायुक्त एवढ्या लोकांचा उपायुक्त या शब्दामध्ये समावेश आहे हे इथं लक्षात घेणं आवश्यक आहे. आलं भाग लक्षात. मग पप्पू परशासाठी पनौती एवढंच लक्षात ठेवायचं इथं. पप्पू परशा म्हणजे 5-6 परशासाठी पनौती. पप्पू परशासाठी पनौती एवढ्या कलमाचा इथं समावेश होतो. काय आहे पप्पू परशासाठी पनौती परत एकदा सांगतो. निवांत व्याख्या बघा. व्याख्येवर तुमचे 7-8 प्रश्न मी काल 4-5 म्हणत होतो पण अजून मला वाटतंय की बाबा व्याख्येवर प्रश्न जास्त होतील कारण 50 प्रश्न आहेत. 50 प्रश्न काढायचे. आलं भाग लक्षामध्ये. आणि 54 व्याख्या आहेत त्याच्यामुळं व्याख्येवर प्रश्न जास्तीत जास्त तयार होणार. व्याख्येवर भाग लक्षात घ्या. मग कोणत्या कलमामध्ये व्याख्या सांगितली? 3E मध्ये ईच्या नंतर उ येतंय. उपायुक्तची व्याख्या सांगितली. कोण कोण येतंय हे परत एकदा सांगतोय. कोण कोण येतंय? उपायुक्त या कलमामध्ये कोण कोण येतं? काय काय येतं बघा. उपायुक्त एकदम बेस्ट पैकी. उपायुक्त याच्याशी कोणकोणत्या कलमाचा समावेश आहे? मी काय म्हणलं? पप्पू परशासाठी पनौती. ओके. मग काय काय आहे? हे प म्हणलं की आपण लक्षातच ठेवायचं. 5 आलं. 5 आपण काल असं लिहून दिलं होतं. जिथं 1 येईल तिथं मी ए म्हणल. जिथं 2 येईल तिथं मी द म्हणल. जिथं 3 येईल तिथं मी त म्हणल. जिथं 4 येईल तिथं मी च म्हणल. जिथं 5 येईल तिथं मी प म्हणल. जिथं 6 येईल तिथं मी स म्हणल. जिथं 7 येईल तिथं मी थ म्हणल. 8 येईल तिथं अ म्हणल. 9 येईल तिथं न म्हणल. आणि 0 येईल तिथं ल म्हणल. कारण आकडे लक्षात राहत नाहीत. अरे आपण हे जीवनात बघितलंय. जे जे आकड्याच्या नादी लागले ते गेले, राहिले नाहीत जीवनामध्ये. म्हणून आकड्याच्या नादी लागू नका. अक्षराच्या नादी लागा. अक्षर हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे. येते लक्षामध्ये. तर तो भाग आपल्याला नेहमी लक्षात राहिलं पाहिजे की अक्षराच्या नादी आपल्याला लागायचं आहे. मग आता प म्हणलं की 5, प म्हणलं की म्हणजे 55 मध्ये याची व्याख्या सांगितली एवढं तरी आपल्याला कळतं. परशा प आलं 5, स आलं 6. इथं प आलं हे सायलेंट आहे. वाक्य तयार करण्यासाठी कधी कधी लागतं. प आलं 5 आलं. न आलं 9 आलं. त आलं 3 आलं. फक्त याला कंसात टाकायचं. म्हणजे एवढ्या कलमाचा ह्याच्यात समावेश झाला. मग आता 55 अन्वय कुणी नेमलं? उपायुक्त. 55 अन्वय कुणाची नियुक्ती झाली? उपायुक्त. 55 अन्वय अजून एकाची नियुक्ती झाली. 55(1)(a) हा ए आला म्हणून ऍडिशनल आला. म्हणजे ज्याला आपण अप्पर उपायुक्त असं म्हणतो. अप्पर उपायुक्त आला लक्षात. ह्याला आपण डेप्युटी कमिशनर म्हणतो. ह्याला आपण ऍडिशनल डेप्युटी कमिशनर असं म्हणतो. हा 56 आला तर 56(a) अन्वय नियुक्त. 56(a) एवढंच लक्षात ठेवायचं. उपायुक्तच नेमलेला असतो पण हा उपायुक्त सुधारणासाठी नेमलेला असतो. अजून काही सुधारणा करायची असेल. आणि 59(3) अन्वय कोण नेमतात? तिकडेही आपण बघितलं होतं. कार्यार्थ उपायुक्त. मित्रांनो एवढं क्लिअर करून टाकलंय तुम्हाला. काहीच ठेवलं नाही. मग उपायुक्त मध्ये या एवढ्या लोकांचा समावेश होतो. मग आयोगाचे सगळे प्रश्न झाले. 3E मध्ये याची व्याख्या केलेली आहे. सगळे प्रश्न एवढ्याच ह्याच्यावर तुमचे अख्खे प्रश्न. 3E यू 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 असं म्हणतो ना आपण. अयो म्हणतो ना तसं ती यू म्हणलं की मग कुणाकुणाचं कलम जरी म्हणलं तरी पप्पू परशासाठी पनौती एवढंच लक्षात ठेवायचं. त्याच्यापेक्षा जास्त लक्षात ठेवायचं नाही. गरजच नाही ना. पप्पू परशासाठी पनौती. मग पप्पू म्हणजे 5-5. 5-5 मध्ये दोघांचा समावेश आहे. 5-5 अन्वय उपायुक्त आणि 5-5(1)(a) अन्वय अप्पर उपायुक्त. परशा 56(a) अन्वय. 56 जरी कळालं तरी लक्षात राहतं. 56(a) अन्वय
आला भाग लक्षामध्ये, तिथं उपायुक्त सुधारणासाठी नेमलेलं, आणि पनवती तर कार्यार्थ आहे. मग प्रश्न कुठे येईल? पहिला, उपायुक्त कोणत्या कलमान्वये? दुसरा, उपायुक्त मध्ये कुणाकुणाचा समावेश आहे, किती जणांचा समावेश आहे हे सुद्धा येईल. 4 जणांचा समावेश आहे. 1 2 3 4, 4 जणांचा समावेश आहे हे तर लक्षात ठेवा. कुणाकुणाचा? उपायुक्त, अप्पर उपायुक्त, उपायुक्त सुधारणा आणि कार्यार्थ उपायुक्त, अशा 4 जणांचा समावेश. याच्या पलीकडे कुठलाही प्रश्न इथं तयार होणार नाही. येते लक्षामध्ये? कुठलाही प्रश्न तयार होणार नाही. चलो पुढे. EA हा संचालक म्हणजे डायरेक्टर आहे. हा संचालक म्हणजे डायरेक्टर आहे. ज्या वेळेला एखादा प्रोजेक्ट लॉन्च केला जातो, कुठलाही प्रोजेक्ट ज्या वेळेला लॉन्च होतो, त्यावेळेला प्रोजेक्ट लॉन्च होत असताना किंवा एखादी इंजिनिअरिंगची सेवा असेल तर याच्यासाठी एक डायरेक्टर नेमला जातो, आणि तो डायरेक्टर म्हणजे संचालक आहे. कशासाठी? इंजिनिअरिंग आणि प्रोजेक्ट, कुठलाही नवीन प्रोजेक्ट सुरू झालेला असेल तर मग हा कोणत्या कलमान्वये नेमला जातो? संचालक. संचालक आहे म्हणजे तो, आपण डायरेक्टर कोणाला म्हणतो? जो माणूस प्रतिष्ठित असतो समाजामध्ये, जो पंच म्हणून काम करू शकतो. पंच, पंच म्हणजे 5-4 आलं, म्हणजे संचालकाचं पद लय मोठं असतं. पंच, पंच म्हणून काम करणारा हा माणूस असतो. म्हणून कलम 54A अन्वय नियुक्त, अन्वय नियुक्त संचालक. 54A अन्वय नियुक्त संचालक. 54A एवढाच भाग इथं महत्वाचा आहे. 54A अन्वय नियुक्त झालेला संचालक, असा त्याचा अर्थ आहे. कशासाठी असतो हा? अभियांत्रिकी आणि प्रकल्प. अभियांत्रिकी आणि प्रकल्प या गोष्टीसाठी याला नेमलेलं असतं. अभियांत्रिकी याचा अर्थ असतो इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंग अँड प्रोजेक्ट, असा त्याचा अर्थ आहे. कळालं? इंजिनिअरिंग आणि प्रोजेक्ट. मग संचालक म्हणलं EA, डायरेक्टर आहे म्हणजे EAD असं लक्षात ठेवू शकता तो. EAD असंही लक्षात ठेवू शकता. डायरेक्टर आहे म्हणजे संचालक आहे हे लक्षात ठेवा. मग इथं काय काय प्रश्न तयार होतील? इथं प्रश्न तयार होतील की 3EA मध्ये कुणाची व्याख्या आहे? 3EA म्हणलं की आपण डी फॉर डायरेक्टर, डी फॉर डायरेक्टर, डायरेक्टर म्हणजे संचालकाची व्याख्या आहे हे लक्षात. AAD डायरेक्टर, संचालकाची व्याख्या, हे आपल्याला लक्षात येतं, लगेच लक्षात येतं आपल्याला. मग आता संचालकाची व्याख्या कोणत्या कलमान्वये? संचालक हा पंच असतो, जो माणूस पंच असतो तो संचालक, म्हणजे 54 चा संबंध आला म्हणून 54A अन्वय याची नियुक्ती आहे. एवढे 2च प्रश्न इथं तयार होतील. दुसरा प्रश्न फार फार तर ते म्हणतील की संचालक कुणासाठी नेमलेला असतो? तर अभियांत्रिकी आणि प्रकल्पासाठी जो माणूस नेमलेला असतो त्याला आपण संचालक असं म्हणतो. EA आला भाग लक्षात. पुढं EB मध्ये पदनिर्देशित अधिकारी, याला डेजिग्नेटेड ऑफिसर असं म्हणतात. डेजिग्नेटेड ऑफिसर, आपण याला DO म्हणू. मग आपण म्हणतो ना HBDO आहे का? HBDO आहे का? बर, तुम्ही DO आणि HBDO, EBDO, EBDO असं जरी लक्षात, EBDO म्हणजे EBDO म्हणजे इंटरनेटवरचा व्हिडिओ असा त्याचा अर्थ. EBDO असं लक्षात ठेवलं. मग पहिला प्रश्न आयोगाचा तयार झाला. 3EB मध्ये कोणाची व्याख्या आहे? प्रत्येक व्याख्येमध्ये लक्षात ठेवा की आयोग प्रश्न कसा विचारणार किंवा TCS चे प्रश्न कसे असणार आहेत, TCS कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारणार आहे हे आपल्याला अगोदर कळालं पाहिजे. मग TCS चा या व्याख्येवर प्रश्न असेल 3EB मध्ये कशाची व्याख्या सांगितलेली आहे? तर 3EB मध्ये EB म्हणलं तर लगेच लक्षात आलं पाहिजे DO आहे ना ह्याच्यामध्ये, DO फिर डेजिग्नेटेड ऑफिसर असा त्याचा अर्थ आहे, पदनिर्देशित अधिकारी. तर हा कोण आहे? ज्या वेळेला कुठल्याही कामाच्या अनुषंगानं एखाद्या काय म्हणतो आपण कार्यरत काम वाढलेलं असेल तर त्यावेळेला एखादा व्यक्ती जर नेमलेला असेल तर त्याला पदनिर्देशित अधिकारी म्हणतो आपण. तर ह्याची नेमणूक असते 351च्या पोटकलम 1 किंवा 1 अन्वय ज्याची नेमणूक केलेली आहे. 351 म्हणलं तरी चालतं. अन्वय नियुक्त करण्यात आलेला
अधिकारी असा त्याचा अर्थ आहे. 351 एक अन्वय नियुक्त अधिकारी असा त्याचा अर्थ आहे. ओके, काही अडचण आहे का बघा. काय विचारणार आहे हे भाग सगळ्यात महत्वाचा आहे. काय विचारलं जाणार आहे, आपण अभ्यास काय करतो हे महत्वाचं नाही. आणि हा जो पदनिर्देशित अधिकारी आहे तो पीए असतो. तो पीए असतो म्हणजे 351 हे लक्षात ठेवायचं. मग फार अवघड प्रश्न असेल तो. पदनिर्देशित अधिकारी तो पीए असतो. तो पीए असतो म्हणजे त म्हणजे 3, प म्हणजे 5, ए म्हणजे 1. हे वारंवार तुम्हाला रिव्हिजन करावी लागणार आहे. कारण काही अशी मुलं आहेत ज्यांनी PSI लॉला सुद्धा कायदा केलेले आहेत. ज्यांनी कालचा व्हिडिओ बघितल्या म्हणलं सर कायद्याचा प्रश्न मिटला, आता फक्त बघा त्या मुंबईच्या ह्याच्याबद्दल काही करता येतं का. मी म्हणलं बघतो, म्हणलं मी शब्द देत नाही म्हणलं, कारण त्याचा इतिहास भूगोल काढणं ते काही आपल्याला एवढं लगेच होणार नाही म्हणलं. तर त्याच्यामुळं कायद्याचा प्रश्न त्यांना लगेच कळालं की अरे हे PSI सारखंच आहे, सगळं तोंडपाठच होणार आहे मास्तरचं. त्याच्यामुळं उगाच ह्याला आता म्हणले आता आम्ही काहीच वाचणार नाही म्हणले, तुम्ही जे शिकवणार आहे तेवढंच आम्ही करणार आहे म्हणले, त्याच्या पलीकडे आम्ही जाणार नाही म्हणले. हा भाग, हा विश्वास सगळ्यात महत्वाचा आहे की बाबा आपल्याला मार्क पडू शकतात. म्हणजे 45+ तर कधी एकदा ऐकलं ना, म्हणजे 45+ कुठं सोडत नाही. म्हणजे पदनिर्देशित अधिकारी तो पीए असतो. संचालक म्हणले की पंच म्हणले देणं घेणं नाही म्हणले, फक्त एवढंच लक्षात ठेवणार म्हणले आम्ही, काय विचारायचे विचारू द्या म्हणले आयोगाला. म्हणजे कालचं राव म्हणले एकदाच व्हिडिओ बघितला, ते बी युट्यूबवर बघितला, एकदाच बघितला म्हणले. इथं तर 4 वेळा तुमचा व्हिडिओ बघता येतो म्हणले, लाईव्ह बघता येतो, पुन्हा 3 वेळा त्याच्यावर रिव्हिजन करता येते. काय राहणार आहे म्हणले त्याच्यात, काहीच राहणार नाही म्हणले. हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे. तर ईबीडीओ, ईबीडीओ हे लक्षात ठेवायचं. ईबीडीओ, ए म्हणलं की डी फक्त, एडी, ईएडी आहे असा त्याचा अर्थ आहे. ईएडी म्हणजे डायरेक्टर, आणि डायरेक्टर हा पंच माणूस असतो. 54 ए अन्वय नेमलेला माणूस असा त्याचा अर्थ आहे. कळालं का नाही कळालं? सगळंच कळालं. एफसी रोड माहित आहे का सगळ्याला? सी फॉर सीपी, एफसी रोड माहित आहे ना सगळ्याला? FC फर्ग्युसन कॉलेजचा रोड, जो गर्दीचा रोड असतो है ना. आपल्या ग्रामीण भागातल्या पोरांना जर करमत नसल, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला गेला आणि त्याला जर कस्तर वाटायला लागलं, करमत नसल, तर ती FC रोडला फिरून येते, बघून येते काय काय कशाची दुकान आहेत, काय काय आहेत, काय काय नाही. FC रोड आपल्याला परवडणार नाहीये मित्रांनो, तरी आपण फिरून येतो है ना. तर तो FC रोड हा भाग लक्षात ठेवा. एफ मध्ये सी आहे, सी फॉर सीपी. सीपी म्हणजे पोलीस आयुक्त, याला पोलीस कमिशनर ऑफ पोलीस असं म्हणतात. पोलीस कमिशनर, सीपी आपण असं म्हणतो त्याला. तर हा कोण असतो, तर हा बृहन्मुंबईचा पोलीस आयुक्त आहे. बृहन्मुंबई पोलीस आयुक्त भाग समज एवढंच आहे त्याच्यात. मग काय प्रश्न विचारलो आयोग असं थोडे प्रश्न विचारणार, TCS असं थोडी प्रश्न विचारणार. आयोग यायला लागले माझ्या ह्याच्यामध्ये सारखं, कारण आयोग सारखंही करत असल्यामुळे. TCS काय प्रश्न विचारल? बृहन्मुंबई पोलीस आयुक्ताची व्याख्या कोणत्या कलमात सांगितली? FC आपण लक्षात ठेवलं पाहिजे. FC रोड. ओके, 3F मध्ये हे प्रत्येक ठिकाणी 3F आहे बरं का, हे लक्षात ठेवा. कारण 3 मधल्या व्याख्या आहेत, त्याच्यामुळे आपण ते प्रत्येक ठिकाणी घेतलेलं नाही. 3 मधल्या व्याख्या आहेत. आपण तुम्ही कुठल्याही घरामध्ये जर एखादा शिक्षक असेल तर ते सकाळी फोन करते, तुम्हाला गसी कोण आहे रे? गसी कोण आहे? गसी कोण आहे? तुम्हाला गसी कोण आहे? कुणीही बघा तुम्ही, तुम्हाला गसी कोण आहे म्हणते. गसी याचा अर्थ काय? गट शिक्षण अधिकारी असा त्याचा अर्थ आहे. पण आपल्याला काय ग मध्ये कुणाची व्याख्या सांगितली? ग मध्ये सी फॉर शिक्षण अधिकारीची व्याख्या सांगितली. शिक्षण अधिकारी आला भाग लक्षामध्ये. शिक्षण अधिकारी महानगरपालिकेतला हा शिक्षण अधिकारी आहे.
कुठल्या मध्ये व्याख्या आहे? ग सी लक्षात ठेवा, ग सी 3G मध्ये त्याची व्याख्या आहे. मग शिक्षणाधिकारी म्हणजे कोण? या कलमाच्या कलम 76A अन्वय नियुक्त शिक्षणाधिकारी. दुसरा प्रश्न तयार झाला TCSचा की शिक्षणाधिकाऱ्याची नेमणूक किंवा शिक्षणाधिकाऱ्याचं कलम कुठलं, व्याख्या कुठल्या कलमात सांगितली हे एक वेगळं आणि त्याचं कलम कुठलं ते एक वेगळं. इथं अतिशय सोपं लक्षात ठेवा, 5, 6, 7, 8 या कलमाचा फक्त शिक्षणाधिकाऱ्याचा समावेश आहे, एवढं तरी लक्षात ठेवा. 5, 6, 7, 8 एवढ्या कलमाचा शिक्षणाधिकाऱ्याशी संबंध आहे. आणि पुढे आहे कलम 85 अन्वय नेमलेला, कलम 85 अन्वय नेमलेला कार्यार्थ शिक्षणाधिकारी याचाही समावेश होतो. कार्यार्थ शिक्षण अधिकारी. मग हे लक्षात कसं ठेवायचं, कलम कसे लक्षात ठेवायची? 5, 6, 7, 8 कसं केलं बघा, 5, 6, 7, 8 म्हणजे असं जाऊन असं आलो आपण. आलं लक्षामध्ये? 5, 6, 7, 8 76 अन्वय. अगोदर कलम आहे म्हणजे अगोदर नेमलेला अधिकारी हा शिक्षण अधिकारी आणि नंतर नेमलेला म्हणजे हा कार्यार्थ असतो. कार्यार्थ म्हणजे जर मूळ माणूस नसला, कार्यार्थ याचा अर्थ काय लक्षात घ्या, मूळ माणूस नसला तर त्याच्या अनुपस्थित असला, साधारणतः 1 महिन्याच्या रजेवर असला मूळ माणूस आणि मग त्या कालावधीमध्ये जर एखाद्या माणसाला नियुक्त केलेलं असल तर त्याला आपण कार्यार्थ शिक्षण अधिकारी, कुठलीही पोस्ट लक्षात ठेवा. तिथं एखादा माणूस गैरहजर आहे, त्या पदावर गैरहजर आहे आणि मग त्या पदावर गैरहजर असताना त्याच्या ठिकाणी जर कुठला माणूस नेमलेला असेल तर आपण त्याला कार्यार्थ म्हणतो. आला भाग लक्षात? ऍक्टिव्ह भाग संपला. मग आता आयोग काय प्रश्न विचारल? आयोग पहिला प्रश्न विचारल 3G मध्ये कशाची व्याख्या सांगितली? गसी. लगेच लक्षात घ्यायचं गसी. त्याच्यानंतर म्हणाल गसी मध्ये कुणाचा समावेश आहे? शिक्षण अधिकाऱ्याचा आणि कार्यार्थ शिक्षण अधिकारी. त्याच्यानंतर म्हणाल शिक्षण अधिकाऱ्याचं कलम काय? लक्षात ठेवायचं 5, 6, 7, 8 76 शिक्षण अधिकारी 85 संपलं हो. इथंच लक्षात ठेवायचं. यच आहे, यचला आपण ह म्हणतो. ओय हनी, ओय हनी, हनी सिंग, हनी हनी हनी. आपण आपल्या प्रियजनाला बी हनीच म्हणत असतो है ना. तू माझी हनी आहे, ती आपल्याला म्हणत असते तू माझी हनी आहे. आपण म्हणत असतो तू माझी हनी आहे. एकमेकाला हानी म्हणत असतो आणि ती दुसऱ्याचीच हानी होऊन जाते तेवढ्यापर्यंत, किंवा तू दुसऱ्याचा हानी होऊन जातो, असं ही हानी आहे. मग ह मध्ये कशाची ही सांगितलेली आहे? निवडणूक. मग या अधिनियमान्वये ज्या ज्या काही निवडणुका घेण्यात आलेल्या असतील त्या सगळ्या निवडणुका, असा त्याचा अर्थ. कोणत्याही निवडणुका. मग आता कशासाठी निवडणुका घेतात या अधिनियमान्वये? पालिका सदस्य, महानगरपालिकेचा ऍक्ट आहे ना. तर या अधिनियमानुसार पालिका सदस्यांसाठी घेण्यात येणाऱ्या निवडणूक म्हणजे पालिका सदस्यांसाठी घेण्यात येणारी निवडणूक. मग काय येईल प्रश्न काय येईल? इथं एकच प्रश्न येईल, यच मध्ये कोणाची व्याख्या आहे? यच म्हणलं की लगेच आपल्याला डोक्यातच बसलंय हनी हनी हनी. एवढंच लक्षात ठेवायचं, त्याच्यापेक्षा जास्त लक्षात ठेवत बसायची काही गरज नाही. ओके, समजणं हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे बरं का. की समजलं पाहिजे आपल्याला काय आहे बाबा, हे समजलं पाहिजे आपल्याला. पुढं आई विंबार दे, आई विंबार दे, विंबार दे म्हणजे साबणाचं नाव आहे ना, विंबार दे. आई विंबार दे, तुझी एकटी कापड धुवायला लागली, मला काही आहे का नाही. मग हे काय? विधानसभा मतदारसंघ म्हणजे विधानसभेसाठी कायद्यान्वये निर्माण करण्यात आलेले, कायद्यान्वये विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेले
आलेले मतदार संघ कशासाठी तयार केलेले आहेत? विधानसभेसाठी तयार केलेले आहेत. मग आता विधानसभेसाठी तयार केलेल्या मतदारसंघाचा आपल्या अधिनियमाशी काय संबंध आहे? उदाहरणार्थ आता महाराष्ट्रामध्ये 288 मतदारसंघ तयार केले. हा पहिला भाग झाला. कायद्यान्वये तयार केलेले आहेत, पुनर्रचना झाली, सगळा भाग झाला, त्याच्याशी काही आपलं देणं घेणं नाही. यापैकी या विधानसभा मतदारसंघापैकी या विधानसभा मतदारसंघापैकी बृहन्मुंबईमध्ये असणारे मतदारसंघ, बृहन्मुंबई क्षेत्रात असणारे मतदार संघ असा त्याचा अर्थ. म्हणजे ज्या ज्या वेळेला या कायद्यामध्ये या अधिनियमामध्ये हा शब्द येईल त्या वेळेला त्याचा अर्थ आहे फक्त आणि फक्त ग्रेटर बॉम्बे, ग्रेटर बॉम्बे म्हणजेच बृहन्मुंबई. बृहन्मुंबईमध्ये जेवढे विधानसभा मतदारसंघ आहेत तेवढेच विधानसभा मतदारसंघ असा त्याचा अर्थ आहे. आपल्याला माहित आहे विधानसभा म्हणजे सगळे झालं, पण आपल्या कायद्यानुसार जर विचार केला, बीएमसी ऍक्ट 1888 चा विचार केला तर आय मध्ये कशाची व्याख्या केलेली आहे? तर विमची व्याख्या केलेली आहे. आणि विम याचा अर्थ काय? तर फक्त आणि फक्त बृहन्मुंबईच्या भागामध्ये जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्या विधानसभा मतदारसंघाचा इथं समावेश होतो. एवढाच भाग इथं लक्षात ठेवायचा. जे मध्ये यादी आहे, विधानसभा घ्यायचं असेल म्हणजे आय मध्ये विम आलं, लगेच जे मध्ये यादी आहे त्याची मतदार यादी, म्हणजे विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी कोणत्या अधिनियमान्वये तयार झालेली असते? तर हे लोकप्रतिनिधित्व अधिनियम. हा प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो. लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 याच्या अन्वये तयार करण्यात आलेली मतदार यादी, अन्वये तयार करण्यात आलेली मतदार यादी असा त्याचा अर्थ आहे. कोणासाठी? विधानसभेसाठी. बरं का, विधानसभेसाठी तयार करण्यात आलेलीच मतदार यादी पुढे कुठेही वापरता येते. विधानसभेसाठी तयार करण्यात आलेली मतदार यादी म्हणजे विधानसभा मतदार यादी आहे. व्याख्या आहे जे मध्ये व्याख्या आहे. अगोदर आय मध्ये विम लक्षात ठेवलं की अगोदर विधानसभा मतदारसंघ आल्याशिवाय पुन्हा यादी येणार नाही. अगोदर विधानसभा मतदारसंघ येईल आणि त्याच्यानंतर जी यादी येईल ना, मग आय मध्ये विम लक्षात ठेवलं, विम म्हणजे विधानसभा मतदारसंघ, की लगेच जे मध्ये यादी येईल. आला भाग लक्षात. केपीएस गिल, कृष्ण प्रकाशला आपण सगळे केपीएस असं म्हणतो, बरोबर आहे ना? केपीएस हे लायसनदार नळ कारागीर. हे के म्हणजे के मध्ये व्याख्या सांगितली, कुणाकुणाची सांगितली? पी आणि एस ची सांगितली. केपीएस एवढंच लक्षात ठेवायचं. लायसनदार नळ कारागीर याचा अर्थ, नळ कारागीर कसला शब्द? लायसनड प्लंबर आहे, प्लंबर आपला प्लंबर आहे, प्लंबर एवढाच भाग आहे त्याच्यामध्ये. आणि हे लायसनदार सर्वेक्षक आहे, सर्वेयर. जो सर्वेक्षण करतो तो सर्वेयर असा त्याचा अर्थ आहे. याचा अर्थ फार मोठा नाहीये. आणि मग हे व्यक्ती कोण आहेत आणि कोणाकडे? म्हणजे महानगरपालिकेमध्ये जे काही काम या अनुषंगाने दिलेले असतात त्याच्यासाठी नियुक्त झालेली व्यक्ती किती वर्षासाठी असते? ही 1 वर्षासाठी असते. अभियांत्रिकीचा कोर्स झालेली व्यक्ती किंवा अभियांत्रिकीची जी काही चाचणी परीक्षा असते ती पास झालेली व्यक्ती असा त्याचा अर्थ आहे. आणि काही कालावधी म्हणजे जे काही आता यांची कामं काय असणार आहे? नळ कारागिराची. प्लंबरचं काम काय असणार आहे? सर्वेयरचं काम काय असणार आहे? मग इथं असं थोडी म्हणणार आहे की प्लंबर कोणकोणती कामं करतो ते सांगा, सर्वेक्षक कोणकोणती कामं करतो ते सांगा, असा त्याचा अर्थ नाहीये. अर्थ काय आहे? अर्थ एवढंच विचारला आहे टीसीएस 3K मध्ये कुणाची व्याख्या सांगितलेली आहे. 3K म्हणलं की आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे 3K म्हणजे काय आहे. 3K म्हणजे केपीएस एवढंच लक्षात आलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त लक्षात ठेवायची काही गरज नाही.
आलं बघा लक्षामध्ये. 3K. आता हे 3K मधले दोघही व्यक्ती ते पापी आहेत हे एक लक्षात ठेवा. म्हणजे यांना महानगरपालिकेनं नियुक्त केलेलं असतं. आणि प्लंबर आता फक्त लक्षात ठेवण्यासाठी बरं का, कोणत्या कलमान्वये यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे, तर हे दोघही ते पापी आहेत हे लक्षात ठेवा. प्लंबर आणि सर्वेक्षक हे दोघं बी लय लय पाप केलेले आहेत हे, म्हणून ते पापी आहेत. ते पापी आहेत म्हणजे 3, 5, 5 म्हणजे यांची जी नियुक्ती करण्यात आलेली असते, यांची नियुक्ती कलम 355 अन्वये करण्यात आलेली असते. कलम 355 अन्वये. कलम 355 अन्वये ज्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे ते म्हणजे KPS. मग मला सांगा TCS काय काय प्रश्न विचारलो इथं. TCS 2च प्रश्न इथं तयार करू शकतं. नंबर 1, आता ज्या वेळेला आपण कलम 355 बघू त्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल यांची नियुक्ती ही 1 वर्षासाठी असते. म्हणजे यांचा जो परवाना दिलेला असतो तो परवान्याचा जो कालावधी असतो, परवाना परमिशन जे दिलेलं असतं ती 1 वर्षासाठी दिलेली असते. कुणाच्या अंडर काम करल, हा आयुक्ताच्या अंडर काम करत असतो. आयुक्त हा सर्व असतो त्याच्यामुळे तो आयुक्ताच्या अंडर काम करत असतो. हे आपल्याला तिथं लक्षात आलं पाहिजे. आणि लक्षात काय ठेवायचं, KPS आणि हे दोघं बी ते पापी आहेत एवढंच लक्षात ठेवायचं. ह्याच्या पलीकडे काही नाही याच्यामध्ये. KPS ते पापी आहेत एवढंच शब्द लक्षात ठेवायचे हो. प्लंबर आणि सर्वेयर. का 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 आमच्यावरच अन्याय का. SC शेड्यूल कास्ट. शेड्युल्ड कास्ट म्हणजे ज्याला आपण अनुसूचित जाती असं म्हणतो. शेड्युल्ड कास्ट, शेड्युल्ड कास्ट. का SC ला आणि कब ST ला. का SC ला कब ST ला. आता इथं काय हाय, संविधान अन्वये. आता ज्या वेळेला एखादी जात ही अनुसूचित जात आहे असं डिक्लेअर करण्याचा अधिकार संविधानान्वये कलम 341 अन्वये दिलेला असतो. संविधानाच्या कलम 341 नुसार महाराष्ट्र राज्यासाठी हे वेगवेगळ्या राज्यासाठी वेगवेगळे असतात. महाराष्ट्र राज्यासाठी अनुसूचित जाती म्हणून घोषित केलेल्या जाती किंवा त्याचा वर्ग किंवा त्याचा गट किंवा त्याचा भाग. मग आता मला सांगा आयोग काय विचारेल किंवा TCS काय विचारणार आहे, तर TCS विचारणार आहे 3KA मध्ये कुणाची व्याख्या आहे किंवा अनुसूचित जातीची व्याख्या कुठं केलेली आहे. का मध्ये केलेली आहे. का KA का मध्ये SC ची व्याख्या केलेली आहे. मग SC ची व्याख्या करत असताना संविधानाचं कोणतं कलम हे होतं, तर संविधानाचं कलम 341. संविधानाचं कलम 341 तिथं आणि 341 अन्वय एखाद्या कास्टला, एखाद्या जातीला, एखाद्या प्रवर्गाला, एखाद्या वर्गाला आपण SC कॅटेगरीमध्ये टाकू शकतो. म्हणजे अनुसूचित जातीच्या प्रवर्गामध्ये त्याचा समावेश करू शकतो असा त्याचा अर्थ आहे. मग का मध्ये कुणाची व्याख्या आहे, SC. का SC एवढं लक्षात ठेवायचं. पुढं कब ST. कब आएगी हमारी ST. कब आएगा मेरा बंजारा, तसं कब आएगी मेरी ST असा त्याचा अर्थ आहे. सेम कंडिशन, त्याच्यामध्ये काहीच फरक नाही. फक्त आपण जे पाठीमागची व्याख्या बघितली त्याच्यामध्ये संविधान कलम 342 नुसार महाराष्ट्र राज्यासाठी अनुसूचित जमाती, शेड्युल्ड ट्राइब म्हणतो आपण, अनुसूचित जमाती म्हणून घोषित केलेल्या
म्हणून घोषित केलेल्या जमाती, त्याचा गट किंवा त्याचा भाग. इकडे जाती आणि जमाती याच्यामध्ये फरक आहे. तिकडे शेड्युल्ड कास्ट असतं, इकडे शेड्युल्ड ट्राईब असतं. आणि हे 342 कलम 342 चा संबंध आहे. 342 नुसार हा संबंध तिथं आहे. हा भाग लक्षात घ्या. अनुसूचित जनजाती, जनजाती म्हणजे जमाती असं म्हणतो आपण त्याला. आणि त्या जनजाती कुठल्याही जनजाती, हा जमातीच्या ठिकाणी जनजाती शब्द आला आणि जमाती आला तरी काही फरक पडत नाही. ट्राईब आहे, जनजाती जमाती. ओके, तर हे कब मध्ये आहे. कब आएगा मेरा यष्टी, कब आएगा मेरा यष्टी, कब आएगा मेरा बंजारा, तसं ते हे कब आएगा मेरा यष्टी. ओके. यल लघुवाद न्यायालय. लघुवाद, यल फॉर कसलं भारी आहे बघा ना. तुम्ही थोडस त्याच्याकडे बघितलं, यल मध्ये व्याख्या आहे लघुवाद न्यायालय. लघुवाद न्यायालय, यल फॉर लघुवाद. मग हा जर प्रश्न आता ज्याला माहित नव्हतं त्याला किती अवघड आहे बरं. ज्याला माहित नाही त्याला जाऊन विचारायचं की 3 मध्ये बीएमसी ऍक्ट 1888 याच्या 3 नुसार कुणाची व्याख्या सांगते. म्हणून 3 काय असेल बरं, काय असेल बरं, हाय ना. म्हणून मी कधी कधी म्हणतो की नुसतं ऑब्झर्वेशन करा. ऑब्झर्वेशन केलं तरी कळतं. यल फॉर लघुवाद. आता मग लघुवाद न्यायालयाची व्याख्या काय आहे. मुंबईमध्ये असणारे लघुवाद न्यायालय, मुंबई या अधिनियमासाठी तयार झालेले आणि मुंबईमध्ये असणारे लघुवाद न्यायालय, असणारे लघुवाद न्यायालय. कसलं छोटीशी व्याख्या आहे. मग आता असं थोडी विचारणार आहे आयोग, ह्याच्यावर एकच प्रश्न टीसीएस विचारू शकतो. 3 व्हॉट इज मीन बाय 3 यल म्हणलं की लघुवाद. ल असणार आहे आणि खाली यल असणार आहे. ल आणि यल सारखंच आहे बरं काही. ल 3 मराठीत 3 म्हणल, इंग्रजीत मध्ये यल म्हणल. ल यल हे सारखंच आहे, इथं लक्षात ठेवा. त्याच्यात काही वेगळेपणा नाहीये कुठला. 3 आणि ल हे दोन्ही गोष्टी सारख्या आहेत, हे इथं आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ल फॉर लघुवाद. आणि जर हा प्रश्न जर विचारला टीसीएस न जर चुकलं खतरनाकच नुसतं है ना. असं दिल गार्डन होणारा लेक्चर बघितलं की गार्डन झोपलं तरी यल फॉर लघुवाद न्यायालय. बाजूच्याला म्हणणार आहे ते का बे लगेच म्हणणार आहे. कब आएगा मेरा यष्टी, कब आएगा मेरा यष्टी लगेच म्हणणार आहे ते. देणं घेणंच नाहीये काय भाग. एल ए SEC आहे. SEC काय. SEC स्टेट इलेक्शन कमिशन म्हणजे राज्य निवडणूक आयोग. स्टेट इलेक्शन कमिशन, स्टेट इलेक्शन कमिशन. ओके. लास्ट सेकंद. आता महाराष्ट्र राज्यासाठी स्थापन करण्यात आलेला, महाराष्ट्र राज्यासाठी स्थापन करण्यात आलेला राज्य निवडणूक आयोग. राज्य निवडणूक आयोग ज्याची स्थापना महाराष्ट्र राज्यासाठी झालेली आहे. महाराष्ट्र राज्यासाठी स्थापन केलेला कोणताही राज्य म्हणजे आता कोणताही असा असतो का, एकच राज्य निवडणूक आयोग असतं. आणि त्याचबरोबर संविधानाच्या कलम 243 क्यू. काय 243 क्यू आपण बघतो ना. 243 मध्ये कलम आहेत ABCDEFGHIJKLMNOPQR है ना. ZT पर्यंतचे कलम आहेत बघा 243 मध्ये. 243 हे कधी टाकण्यात आलं आपल्याला 73 आणि 74व्या घटना दुरुस्ती नंतर जर पंचायत राज सुरू झालं. पंचायत राज सुरू झाल्यानंतर पंचायत राज सुरू झाल्यानंतर 243 चे सगळे पोटकलम आले बरोबर आहे. तर ह्या 243 पोटकलम 1 अन्वय नियुक्त करण्यात आलेला
अन्वय नियुक्त करण्यात आलेला राज्य निवडणूक आयुक्त याचाही त्याच्यामध्ये समावेश होईल. म्हणजे मग इथं टीसीएस विचारू शकतं राज्य निवडणूक आयुक्त म्हणजे कोण. राज्य निवडणूक आयुक्त म्हणजे स्टेट इलेक्शन कमिशन. त्याचबरोबर राज्य निवडणूक कमिशनर म्हणजे SEC म्हणतात त्याला बी, स्टेट इलेक्शन कमिशनर. कमिशन बी येते आणि कमिशनर बी येतोय, दोघही येतात. राज्य निवडणूक कमिशन बी येतं आणि राज्य इलेक्शन कमिशनर बी येतो. म्हणजे राज्य निवडणूक आयुक्त यांचाही समावेश होतो. मग आता टीसीएस विचारल, हा जो कमिशनर आहे इलेक्शन कमिशनर, या इलेक्शन कमिशनरची नियुक्ती कोणत्या कलमान्वये केलेली असते किंवा कोणत्या कलमान्वये, तर याचं कलम संविधानात मध्ये आहे 243Q1. हे संविधानातलं कलम आहे, इकडचं नाहीये, या अधिनियमाचं कलम नाहीये, हे राज्यघटनेचं कलम आहे. हे इथं आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. हे आपल्याला कळणं आवश्यक आहे की बाबा हे राज्यघटनेतलं कलम आहे, संविधानातलं कलम आहे. एवढाच भाग आहे याच्यामध्ये, दुसरा काही भाग नाही याच्यामध्ये. M फॉर कसलं डेंजर आहे बघा, L फॉर लघुवाद न्यायालय, M फॉर मालक. म्हणजे लय भारी अधिनियम आहे. फक्त थोडस त्याच्याकडं त्या दृष्टीने बघितलं पाहिजे तुम्ही. आता तुम्ही बघणार, आता तुम्ही त्या दृष्टीने बघणार. मी तुम्हाला पहिल्या दिवशी हे सांगितलं की मी तुम्हाला ज्यूस देतोय, ज्यूस. तुम्ही फक्त ते पचन करायचंय व्यवस्थितपणे. एकदम ज्यूस देतोय, काहीच नाही त्याच्यामध्ये, ओनली ज्यूस देण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही फक्त आणि फक्त पचन करण्याचं काम करायचंय, एकदम व्यवस्थितपणे पचन करण्याचं काम करायचंय. एवढं आपण करणं गरजेचं आहे. तेवढं तर करावंच लागेल. चांगली पेमेंट आहे, 50-60 हजार पेमेंट आहे. त्याच्यामुळे चांगली नोकरी आहे. मुंबईमध्ये राहता येते आणि मुंबईची लाईफ कशी एकदम अशी खतरनाक असते है ना. तर त्याच्यामुळे एवढा तर करावं लागेल. आणि अजून पुन्हा कर निर्धारणमध्ये आहेत तुम्ही, कर गोळा करायचा आहे ना. पी मध्ये टॅक्सची व्याख्या सांगितलेली आहे, पीटी, तर तो भाग. तर इथं M म्हणजे मालक. आता ही व्याख्या कुणाशी संबंधित आहे, ही व्याख्या परिवास्तूशी संबंधित आहे. परिवास्तू याचा अर्थ एखादी वास्तू किंवा इमारत, एखादी वास्तू किंवा इमारत. मग याच्याशी संबंधित असताना काय काय सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. नंबर 1, हा इमारतीचा मालक असो किंवा काही असो त्याच्याशी देणं घेणं नाही. जर ही इमारत भाड्याने दिलेली असेल, इमारत भाड्याने दिलेली असेल तर भाडे घेण्याचा हक्क असणारी व्यक्ती, भाडे घेण्याचा हक्क असणारी व्यक्ती ही मालक असेल, ज्याला कोणाला दिलेली असेल. जर भाड्याने देण्याचा इरादा असेल, भाड्याने देण्याचा इरादा असेल तर भाडे गोळा करण्याचा हक्क असणारी व्यक्ती, भाडे घेण्याचा किंवा भाडे घेण्याचा हक्क असणारी व्यक्ती. याच्या वतीनं दुसरं कोणीही घेऊ द्या बरं का, त्याचं काही देणं घेणं नाही. एखादा मुनीम नेमलेला असेल आणि त्याला हक्क दिलेला असेल तर तो मालक होत नाही, असा त्याचा अर्थ. म्हणजे ज्याला प्रॉपरली मेन ह्याच्यामध्ये भाडं घेता येतं ती व्यक्ती, असा त्याचा अर्थ आहे. किंवा मालकाच्या वतीनं नेमलेला अभिकर्ता किंवा विश्वस्त. म्हणजे काय, समजा एखादा मालक स्वित्झर्लंडला गेलाय पण तिकडच थांबला बिचारा. अभिकर्ता या शब्दाचा अर्थ काय, विश्वस्त या शब्दाचा अर्थ काय, काय त्याचा अर्थ. म्हणजे हे शब्द कायद्यातले शब्द आहेत. मग कायद्यातल्या शब्दाचा अर्थ आपल्याला लक्षात येणं आवश्यक आहे, उगाच वाचायचं नाही. मग विश्वस्त म्हणजे काय, ज्याच्याकडे ही मालमत्ता विश्वासानं सोपवलेली आहे, जो ट्रस्ट म्हणून काम करतो. अभिकर्ता याचं काय, पूर्ण अधिकार ज्याला दिलेले आहेत, त्या प्रॉपर्टीच्या संबंधानं पूर्ण अधिकार ज्याला बहाल केलेले त्याला अभिकर्ता किंवा विश्वस्त असं म्हणतात.
जर ही मालमत्ता धार्मिक प्रयोजनासाठी वापरण्यात येत असेल तर त्याच्याशी संबंधित जे कोणी अभिकर्ता किंवा विश्वस्त असतील ते, तिथून जर कोणाला भाडे घेण्याचा अधिकार असेल तर तो भाग, आणि सक्षम न्यायालयाने मालक म्हणून हक्क बजावता येईल, म्हणजे ज्याला तुम्ही मालक आहेत असं डिक्लेअर केलेलं असेल असे अभिकर्ता किंवा विश्वस्त यांचा समावेश मालक या शब्दामध्ये होतो. आता पहिला भाग लक्षात ठेवा, हे आहे ओनर. मग जो मूळ ओनर असतो तो ओनर, त्या ओनर मध्ये कोणाकोणाचा समावेश आहे? ज्याला भाडं घेण्याचा अधिकार आहे अशी कोणतीही व्यक्ती, त्याचा समावेश मालक या व्याख्येत आहे. त्याचबरोबर अभिकर्ता आणि विश्वस्त याचा संबंध व्याख्येमध्ये आहे. अभिकर्ता आणि विश्वस्त हे कीवर्ड्स लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आणि जर एखादी वस्तू, वास्तू किंवा परिवास्तू जर धार्मिक प्रयोजनासाठी असेल, उदाहरणार्थ मंदिर वगैरे, मग तिथंही जो कोणी त्याच्यावर विश्वस्त म्हणून नेमलेला असेल किंवा अभिकर्ता म्हणून नेमलेला असेल त्याचा, आणि न्यायालयानं नेमलेला व्यक्ती, न्यायालय नियुक्त, ज्याला मालक म्हणून सगळे अधिकार वापरता येतात, मालक म्हणून सगळे हक्क वापरता येतात, तो अभिकर्ता किंवा विश्वस्त एवढ्या लोकांचा समावेश मालक या शब्दामध्ये होतो. मग इथं TCS काय काय प्रश्न विचारलो? पहिला प्रश्न विचारल, 3 यम म्हणजे काय? 3 यम म्हणजे मालक. कसलं भारी, छोटस एकदम. 3 यम मालक. मग मालकामध्ये काय काय येत? ज्याला भाडं घेण्याचा काय, जो भाडं घेऊ शकतो, जर ही जमीन भाड्यानं दिली, ही वास्तू भाड्यानं दिली तर जो भाडं घेऊ शकतो. धार्मिक प्रयोजनासाठी दिलेली असेल तर त्यातला विश्वस्त कोण आहे, त्या मालकानं नेमलेलं अभिकर्ता किंवा विश्वस्त कोण आहे, आणि सक्षम न्यायालयानं जर कुणाला नेमलेलं असेल, वांदा असेल, आणि मग सक्षम न्यायालय कुणाला तरी नेमतं, तो नेमणं म्हणजे तो मालक आहे असा त्याचा अर्थ आहे. कळालं? लय सोपं आहे हो. यन रेसिडेन्स, नर लक्षात ठेवायचं फक्त. नर 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 न म्हणजे रहिवास. रहिवास म्हणजे काय? अशी कोणतीही जागा, मग ती घराची असो किंवा मोकळी असो, अशी कोणतीही जागा म्हणजे घराची कोणतीही जागा किंवा घराचा कोणताही भाग असेल ज्या ठिकाणी व्यक्ती अधूनमधून बरं का, सारखं सारखं राहिलं पाहिजे अशातला भाग नाही, त्याचा सतत रहिवास असला पाहिजे अशातलाही भाग नाही. अधूनमधून जर तो तिथं त्याचा वापर करत असेल किंवा एखादी खोली असेल, खोली किंवा एखादी जागा, आणि मग त्या खोली किंवा जागेचा जर अधूनमधून झोपण्यासाठी वापर करत असेल, अधूनमधून झोपण्यासाठी वापर करत असेल, सारखं सारखं नाहीये, सारखं सारखं काही देणं घेणं नाही, अधूनमधून त्याचा वापर करत असेल. एखादी व्यक्ती बाहेर राहत असेल, म्हणजे जिथं घर आहे बाहेर, म्हणजे बाहेर देशात किंवा बाहेर गावी राहत असेल, म्हणजे दुसऱ्या जागेत राहत असेल, दुसऱ्या जागेत रहिवास करत असेल, परंतु त्याचा मूळ जागी येण्याचा इरादा आहे, अजूनही येण्याचा इरादा आहे, किंवा त्यानं मूळ जागी परत येण्याचं सोडून दिलेलं नाही, अजून या जागी परत येण्याचा
सोडून दिलेलं नाही, मला इथे यायचं नाही असं नाहीये, सोडून दिलेले नाही. म्हणजे तो जरी परदेशात राहतोय, तो जरी विदेशात राहतोय, तो जरी पुण्याला गेलाय, तरी त्याचं अजून मन आहे मला गावाकडे यायचंय, मला गावाकडे यायचंय. म्हणजे अशी जागा अधूनमधून कधीही त्याचा वापर केला, कशासाठी त्याचा वापर होतोय, किंवा कधी मधी तो त्या खोलीचा किंवा जागेचा झोपण्यासाठी वापर करतोय, आणि अजून त्या ठिकाणी यायचा त्याचा इरादा आहे, इरादा आहे. म्हणजे जरी बाहेर असला तरी त्याचा इरादा आहे, किंवा त्यानं मी येणार नाही असं सांगितलेलं नाही कोणाला, किंवा मी येणार नाही असं त्यानं सोडून दिलेलं नाही. तर मग याला जरी तो तिथं सतत राहत नसला, सतत राहत नसला, तरीही याला राहणे किंवा रहिवास असं म्हणतात. त्याला राहणे किंवा रहिवास असे म्हणतात. हा भाग इथं लक्षात ठेवा, राहणे किंवा रहिवास असं म्हणतात. कळालं? काही अडचण आहे? कसलं भारी चाललंय नर, म्हणजे एकदम असं एकदम सदगदित होऊन तुम्ही दिल गार्डन गार्डन ही भावना येत असेल, असं की सदगदित कसलं भारी आहे राव. काही काही जणांनी वाचलं असेल, वाचल्यानंतर काही कळालं नसेल. काल काहींचे म्हणजे PSI चे बी लॉचे पोरं ज्यांचं झालेलं नाही, तेही पोरं पुन्हा म्हणले सर तेवढं कायदा शिकवा ना जरा BMCचा, तुम्ही शिकवलं की जरा लगेच डोक्यात जाते राव, पुन्हा आम्हाला वाचायची गरज. मग ह्या 8-10 दिवसामध्ये काही काही तर फॉर्म भरलं की सुरूच केलं लगेच 8-10 दिवसातच. परीक्षा काय लगेच एवढ्या लवकर होणार नाही. मला वाटतं फॉर्म भरायचं संपल्यानंतर 1 महिना तरी वेळ देतात, किमान 1 महिना तरी. फॉर्म भरेपर्यंतच आपली बॅच अर्धीच्या वर होऊन जाईल, पण फॉर्म भरेपर्यंत तरी 1 महिना तरी वेळ मिळतो, असा त्याचा अर्थ आहे. ओके, चलो पुढं. इथपर्यंतच्या गोष्टीवर परत आपण एक रिव्हिजन मारू आणि तिथं थांबू आपण. रिव्हिजन हा भाग अतिशय महत्वाचा असतो, हे लक्षात ठेवा. रिव्हिजन, रिव्हिजन अँड रिव्हिजन, रिव्हिजन, रिव्हिजन अँड रिव्हिजन. बघा काय काय बघितलं आपण. 14 सप्टेंबर 1888 ही एक तारीख बघितली. लॉर्ड डफरीने एक बघितलं, बरोबर आहे. ए बजाना सिटी, ए वाउचरांना, बरोबर आहे. A1 बृहन्मुंबई सिटी. ए बजाना सिटी म्हणलं की भाग 1, इथं भाग 2 आणि 3. अनुसूची सगळ्याला एकच आहे, अनुसूची ए. हे अशा शॉर्ट नोट्स काढून ठेवायच्या. ओके, बृहन्मुंबई म्हणलं की 1 ते 4 भाग. A2 उपनगरं, सॉरी इथं 4. A2 ओपन कर बे, A2 ओपन कर 2 आणि 3. A2 ओपन कर. A3 OBC. बमन, बी मध्ये बमन म्हणजे महानगरपालिका. C फॉर काउन्सिलर, C फॉर काउन्सिलर म्हणजे महापालिका सदस्य. CC फॉर MPSC म्हणजे कमिशन. CC फॉर आयोग, कमिशन. डी गँग कमिशन घेते, कमिशन घेते म्हणजे कमिशनर. आणि कमिशनरला काय, प्राचीला प्रचिती आली, प्राचीला प्रचिती आली पनौतीची, बरोबर आहे. कोण कोण असतो मग याच्यात? आयुक्त असतो, अपर आयुक्त असतो आणि कार्यार्थ आयुक्त असतो. कुठले कुठले कलम संबंधित आहेत? प्राची म्हणजे 5-4, प्रचिती म्हणजे 5-4-3, पनौती म्हणजे 5-9-3. समाप्त भाग. त्याच्यानंतर ई मध्ये ईऊ उपायुक्तची व्याख्या आहे. ईऊ म्हणलं आपण याला, ईऊ उपायुक्तची व्याख्या आहे. उपायुक्त कोण कोण असतो? पप्पू परशासाठी पनौती. पप्पू 5-5, परशा पनौती. परशा ए मध्ये आहे. पप्पू 2 ठिकाणी आहे. पप्पू अंतर्गत नेमलेला उपायुक्त आणि
पप्पू 1A अंतर्गत नेमलेला अप्पर उपायुक्त, अप्पर 56A अन्वय नेमलेला उपायुक्त सुधारणा आणि 59 कार्यार्थ उपायुक्त. त्याच्यानंतर ई पर्यंत आलं. EAD फॉर डायरेक्टर. डायरेक्टरचं कलम कुठलं? पंच 54A पंच असतो तो, बरोबर आहे. EBDO डेस्क ऑफिसर म्हणजे पदनिर्देशित अधिकारी, आणि पदनिर्देशित अधिकारी काय आहे? तो PA आहे. तो PA म्हणजे 351 अन्वय नियुक्त करण्यात आलेला. FC रोड आहे म्हणजे FC, C फॉर CP कमिशनर ऑफ पोलीस. F नंतर EF, G गसी, आणि गसीला मी तुम्हाला सांगितलं होतं 5, 6, 7, 8. 76A अन्वय नेमलेला गट शिक्षण म्हणजे शिक्षण अधिकारी, आणि 85 अन्वय नेमलेला कार्यार्थ शिक्षण अधिकारी. H हनी म्हणतो ना आपण. I मध्ये आई विमदेना, J मध्ये यादी, तिथं काय असं फार मोठं हे आहे अशातला भाग नाही. त्याच्यानंतर KPS प्लंबर आणि श्रव्य. प्लंबर जरी लक्षात ठेवलं तरी चालतं. आणि हे दोघही पापी आहेत. ते पापी आहेत म्हणजे 355. का त्यांना जी करतो 341 संविधानाचं कलम आहे. कब आएगा मेरा ST संविधानाचं कलम 342. लघुवाद न्यायालय. LA ला सेकंड दोन्ही बी आले त्याच्यामध्ये. आणि संविधानाचा कलम 243 Q1 हे बी आलं. KL M फॉर मालक, आणि NR रेसिडेन्स, R फॉर रेसिडेन्स. मित्रांनो किती वेळ लागले बघा. जरी आपण 1 तास 2 तास हे सगळं बघितलेलं असेल तर लय झालं 5 ते 6 मिनिटांमध्ये पूर्ण रिव्हिजन होते. रिव्हिजन 5 ते 6 मिनिटात. जेवण करताना सुद्धा N म्हणलं की R नर असं झालं. M फॉर मालक, M फॉर ला सेकंड, ला LA ला सेकंड, ला बे लाना सेकंद एवढं लक्षात ठेवायचं. सेकंद म्हणलं की फक्त 243 Q1 इथं लक्षात ठेवायचंय. आणि हे वारंवार रिव्हिजन करा. 50 प्रश्न आहेत. 50 प्रश्नाचे 100 मार्क आहेत. भाग लक्षात घ्या. 50 प्रश्न 100. ओके, चलो धन्यवाद. मंडळ आभारी आहे. दररोज 9 ते 10. उद्या रविवार आहे तरीही आपण उद्या घेण्याचा प्रयत्न करू. ओके, चलो धन्यवाद. आपलं मंडळ फार 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 आभारी आहे. आणि सगळ्यांनी जॉईन व्हा. जे जॉईन झालेले आहेत त्यांनी आपल्या मित्रांना वगैरे बी सांगा की मास्तर एकदम A1 हटके आणि सगळ्या ट्रिक्स घेऊन शिकवतोय मी. त्याच्यामुळं सगळ्यांना सांगा. आपण हे करा. काही जणांना असं वाटेल की नाही सगळ्यांना सांगितलं तर मग माझा नंबर कसं काय लागेल. असंही ते कुठून ना कुठून घेणारच असतं. कारण एवढे जवळजवळ 4-5 हजार मुलांनी PSI चे कोर्स केलेले असतात लॉचे. त्यांना माहित आहे की लॉ कुठं सोपा होतो, कुठं सहज होतो हे त्यांना माहित आहे. ओके, चलो धन्यवाद. मंडळ आभारी आहे.